काल सकाळी पहाटे मी बाहेरगावी होतो, मला एक घटना कळली। मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना सकाळी 7 वाजता फोन केला। सकाळी 5 वाजेपासून मुंबईहून बावनकुळे साहेब अमरावती जिल्ह्याच्या प्रशासनाच्या संपर्कात होते, सर्व सूचना देत होते। तेही सुन्न झालेले होते। मुख्यमंत्र्यांनी पण याची दखल घेतली। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। यात काय काय गोंधळ घोळा तो थांबवला पाहिजे। त्याला जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। या प्रकारचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। आणि आपण कोणाचा जीव गेलेला परत आणू शकत नाही, पण तरीही जे जखमी आहेत त्यांचा खर्च, सगळा उपचाराचा खर्च आणि जे गेलेले आहेत त्यांना मदत म्हणून जी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे ती केलेली आहे। पालकमंत्र्यांनी देखील संवेदनशीलपणे हा प्रश्न हाताळला। ताबडतोब आरोग्यमंत्री अमरावतीमध्ये दाखल झाले। त्यांनी काल भेट दिली आणि जो काही घटनाक्रम घडला तो पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। एवढ्या मोठ्या घटनेशी संबंधित हा एवढी मोठी घटना घडल्यानंतर भारतीय जनता पार्टी अमरावती विचलित झालेली आहे। आणि म्हणून यापूर्वी आम्ही एक घोषणा केली होती। ती घोषणा होती रविवार 6 सप्टेंबर 2026 रोजी। काल अमरावतीमध्ये अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावून सोडणारी घटना घडली। काल जिल्हा महिला सामान्य रुग्णालयामध्ये 3 नवजात अर्भकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। 6 जण जखमी झाले। आणि ही जी घटना आहे, ही घटना केवळ अमरावतीतच नव्हे तर जिथे जिथे ही घटना बघितल्या गेली त्यांना ज्यांना कळलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेवर शोक व्यक्त होतो आहे। आणि पूर्ण अमरावती या अत्यंत अप्रिय घटनेमुळे दुःखात असताना तरुणाईनी रस्त्यावर जल्लोष करणं, आनंदोत्सव साजरा करणं योग्य वाटत नाही, संवेदनशीलतेला धरून नाही। म्हणून भारतीय जनता पार्टीने पूर्वतयारीनिशी 6 सप्टेंबर रोजी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त अमरावतीच्या राजकमल चौकात जे भव्य दहीहंडीचं आयोजन केलेलं होतं, ती दहीहंडी आम्ही मागे घेत आहोत। आम्ही 6 तारखेला दहीहंडी करणार नाही। आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री येणार होते, राज्यातले सर्व मंत्री त्याला येणार होते, काही फिल्म स्टार त्या कार्यक्रमाला येणार होते, पण तो सगळा कार्यक्रम आम्ही रद्द करीत आहोत। आणि भारतीय जनता पार्टीने ठरवलं आहे की शासनाने तर मदत केलीच, आपण कोणाचा जीव तर परत आणू शकत नाही, पण जे जीव गेले त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन म्हणून शासनाने मदत केली। भारतीय जनता पार्टी अमरावतीच्या वतीने आम्ही त्या सगळ्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची मदत करणार आहोत। जे रुग्ण आहेत, बाळ जे दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत, त्यांचा देखील खर्चासाठी आम्ही एक चांगली भरीव मदत त्यांना करणार आहोत। आणि ज्यांनी या उरलेल्या बाळांचे प्राण वाचवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी जीवतोड मेहनत केली, स्वतःचा जीव धोक्यात टाकून ज्यांनी धावपळ केली आणि हे बाळ वाचवले, त्यांनाही मोठी मदत व्हावी, त्यांचा सन्मान व्हावा, समाजासमोर त्यांचं केलेलं चांगलं काम यावं या हेतूने आम्ही त्यांनाही सन्मानित करणार आहोत, त्यांनाही आम्ही आर्थिक मदत करणार आहोत। दुसऱ्या दहीहंडीबद्दल मला माहीत नाही, मी भारतीय जनता पार्टीच्या दहीहंडीविषयी बोलेल। भारतीय जनता पार्टीने 6 सप्टेंबरला रविवारी दुपारी राजकमल चौकामध्ये अधिकृतरित्या भाजपाची दहीहंडी आयोजित केलेली होती, आम्ही ती रद्द केलेली आहे। दुसरे कोण काय करतात ती माहिती त्यांनी द्यावी, मला त्याच्याबद्दल माहिती कल्पना नाही।